एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की। स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में यह नजारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़ हर घर प्लॉट के सामने। इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ हैं जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है इफ्तेखार पार्क की, और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल। तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज आपल्या या परभणी नगरीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत भव्य दिव्य असा पुतळा आहे, तुम्ही पाहिला। त्या पुतळ्या शेजारी संविधानाची जी प्रत कार्यकर्त्यांनी लावलेली होती, तिची नासधूस करण्याचं काम पवार नावाच्या माणसानं केलं। आणि त्यामुळे संपूर्ण परभणीत काय महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी जे लोक आहेत, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, या सगळ्या लोकांनी उठाव केला आणि ज्यांनी तोडफोड केली संविधानाची, त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। या भूमिकेतनं कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचं काम केलं। दुर्दैवानं कार्यकर्त्यांना, महिलांना समजवण्याच्या ऐवजी पोलिसांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत विषारी अशी भूमिका होती। कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता महिला बघितल्या नाहीत, कार्यकर्ते बघितले नाहीत, लहान मुलं बघितली नाहीत, अत्यंत अमानुषरित्या या सगळ्या
आपल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. टीव्हीमध्ये मी पाहत होतो. संसदेचं अधिवेशन चालू असल्यामुळे मला या ठिकाणी लवकर येता आलं नाही, परंतु टीव्हीची जी दृश्य बघत होतो किंवा सोशल मीडियावर जे बघत होतो आम्ही लोक, त्यामुळं मन अगदी उद्विग्न होत होतं. अत्यंत अमानुष पद्धतीनं लाठीचार्ज पोलिसांनी केला. एवढंच करून ते थांबले नाही, तर काही पोलीस रिक्षाची तोडफोड करताना दिसत आहेत, बाईकची तोडफोड करताना दिसत आहेत. अशा पद्धतीनं अत्यंत अमानुष पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आपली मागणी होती की ज्यांनी संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केली त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या संबंधाने. ती कुठल्या दोन समुदायामधली भांडणं नव्हती किंवा संघर्ष नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळून बराच कालावधी लोटला. आपण स्वातंत्र्याचाही अमृत महोत्सव केला आणि आता संविधानाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून आपण संविधानाचा गौरव सुद्धा देशाला केला, आपल्या लोकांनी केला. बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांनी केलेला संविधान लिहिण्याचा प्रयत्न, त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, अनेक सदस्य होते त्या कमिटीमध्ये, परंतु त्यातल्या 1-2 लोकांचा मृत्यू झाला. काही लोक त्या कमिटीकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळं संविधान बनवण्याची सगळी जबाबदारी बाबासाहेबांच्यावर आली. बाबासाहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा बाबासाहेबांनी रात्रंदिवस बसून अथक प्रयत्न करून हे संविधान लिहिलं. 26 नोव्हेंबर या दिवशी ते अंगीकृत केलं देशानं आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान देशाला लागू केलं. त्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातल्या शासकीय संस्था असतील, निमशासकीय संस्था असतील, विधानसभा असतील, विधान परिषदा असतील, मंत्रालयातले डिपार्टमेंट असतील, सामाजिक संस्था असतील, लोकशाहीसाठी लढणाऱ्या संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील, अशा अनेक सामाजिक आणि सर्व अर्थाच्या संघटनांनी आणि देशानं या संविधानाचा गौरव केला. दुर्दैवानं या देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत जबाबदार असणारं जे खातं आहे, गृह खातं, त्याचे मंत्री अमित शाह, आम्ही त्या दिवशी तिथे सभागृहात होतो राज्यसभेमध्ये. बाबासाहेब आंबेडकर आता एक फॅशन झालेली आहे असं म्हणून त्यांनी आंबेडकर 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 असं 5-6 वेळा म्हटलं आणि पुढे जाऊन त्यांनी आणखी अतिरेक केला. एवढ्या वेळेस जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला 7 स्वर्ग मिळाले असते. हे अत्यंत ज्याला आपण जातीयवाद म्हणूया, भर भरून त्याच्यामध्ये तो जातीयवाद भरलेला होता. आणि अशा एका जबाबदार माणसानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि तेही सभागृहामध्ये करणं हे अत्यंत निराशजनक होतं.
त्यावेळेस आम्ही सगळ्या लोकांनी बूम केली आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाशय ते सगळ्यांना बस बैठो 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 असं सांगत होते. शेवटी सभागृह संपल्यानंतर पक्षाने ठरवलं, काँग्रेस पक्षाने ठरवलं, खासदारांनी ठरवलं की या विरुद्ध देशभर आवाज उठवायचा आणि त्याप्रमाणे गेली 3-4 दिवस संसदेमध्ये मोर्चे आंदोलनं ही सगळी सुरू आहे. 75 वर्ष या देशाला या संविधानानं दीपस्तंभासारखं मार्गदर्शन केलं. या देशाला प्रचंड अशी लोकशाही मिळाली. आपण तामिळनाडूपासून कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानपासून नागालँड, इकडे जम्मू काश्मीर, दिल्ली, सौराष्ट्रापासून इकडे मिझोरामपर्यंत आपण बघितलं तर प्रत्येक राज्यातल्या लोकांच्या बोलण्याच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, त्यांचे रहनसहन वेगळं आहे, त्यांच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. अख्ख्या देशभर आपण कुठे फिरला तर सगळ्या एक राज्यामधलं त्यांचं जे व्यवस्था आहे ती वेगवेगळी आहे आणि तरीसुद्धा ही माणसं सगळी आपल्या देशाचे नागरिक म्हणून एकत्रितपणे राहतात. त्याचं सगळं श्रेय हे संविधानाचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेबांनी सगळ्यांना सर्व समान अधिकार दिले. जात, धर्म, प्रांत, भाषा, पंथ याच्या पलीकडे जाऊन नागरिकाला महत्वाचं स्थान दिलं. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा मुभा दिली. प्रत्येकाला अधिकार मिळवून देण्याचं काम या संविधानानं केलं. आपण तर आपल्या 17 पिढ्या आपण उत्तीर्णावरचं जीवन जगत होतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी प्रचंड संघर्ष केला. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला पाण्यासाठी, की आपण माणसं असताना सुद्धा आपल्याला पाणी पिऊ दिलं जात नाही. काळारामाचा सत्याग्रह केला 1930 साली, की आम्ही माणसासारखी माणसं असताना देवाचं दर्शन आम्हाला मिळत नाही, देवाचे दरवाजे बंद केले जातात. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी अनेक संघर्ष केले. ब्रिटिशांच्या बरोबर राऊंड टेबल कॉन्फरन्स केल्या त्यांनी. या देशातल्या सगळ्या पुढाऱ्यांना, धर्म मार्तंडांना त्याने विनवणी केली की आम्ही माणसं आहोत, आम्हाला प्रतिष्ठा द्या, सन्मान द्या. परंतु या देशातल्या संस्कृतीनं आपल्याला कधी हा मान सन्मान दिला नाही आणि म्हणून शेवटी बाबासाहेबांनी 1935 साली येवलेला घोषणा केली. परंतु तरीसुद्धा बाबासाहेबांनी धर्म बदलला नाही. 19-20 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी वाट बघितली. आता तरी या देशातले लोक आम्हाला समजून घेतील, परंतु ना समजदारपणा एवढा प्रचंड यांच्या मनामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. तथागताच्या विचारानं आपल्याला त्यांनी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आपल्याला अधिकार नव्हते. बाबासाहेबांनी आयुष्यभर आंदोलनं केली. महात्मा गांधींनी त्यांना निरोप दिला, पंडित जवाहरलाल यांनी निरोप दिला की या देशाची राज्यघटना तुम्हीच बनवू शकता. आणि ही राज्यघटना बनवण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी स्वीकारलं. त्यांनी मनात विचार केला की मी आयुष्यभर किती संघर्ष केला, आयुष्यभर किती आंदोलनं केली, तरी माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सुटणार नाहीत. आता हे गोरगरिबांचे प्रश्न ऐकतं माझ्या हातामध्ये आता संविधान लिहिण्याचं पुस्तक आलेलं आहे. आता मला जे पाहिजे ते मी या संविधानात करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी केल्या. अस्पृश्यता हा गुन्हा मांडला. आपल्या शैक्षणिक असेल, नोकरी संबंध असतील, राजकीय हक्क असतील, सगळ्या प्रकारचे हक्क बाबासाहेबांनी आपल्याला दिले. आणि त्यांच्या या महत्प्रयासामुळेच
तुम्ही आम्ही आज हे दिवस बघतोय. पण दुर्दैव आपलं की अजूनही या समाजामध्ये, म्हणजे मी एक समाज म्हणत नाही, अनेक समाज ज्यांना अजूनही आम्ही पुढे चाललेलो आहोत हे ज्यांना सहन होत नाही. संविधानामुळे यांना सगळे राईट्स मिळालेले आहेत, हक्क मिळालेले आहेत. शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सर्व अर्थानं ती माणसं पुढे चाललेली आहेत. हे काही लोकांना पडवत नाही. आणि मग अशा वेळेस काय ना काय कुरापती निर्माण करायच्या आणि पुन्हा समाजाला डिवचण्याचं काम करायचं की ज्याच्यातनं ही माणसं पेटून उठतील, आंदोलनं करतील आणि पुन्हा मग सामाजिक तेढ निर्माण होईल आणि यांच्या पोळ्या भाजण्याचं एक आयतं कोलीत त्यांच्या हातात येईल. या ठिकाणी हाच प्रकार इकडे घडला. अमित शहानं पार्लमेंटमध्ये तेच वक्तव्य केलं. अनेक ठिकाणी अनेक प्रकार असे घडत चाललेले आहेत. हा अजेंडा काय? 1924 साली 25 साली 100 वर्षापूर्वी RSSची स्थापना झाली. त्याच्यामध्ये त्यांचा अजेंडा होता. काय होता? पुन्हा एकदा चातुर्वर्णी या देशामध्ये आणायची पद्धती, संविधानाने जो तिरंगा झेंडा दिलाय तो बदलायचा, या देशाचं नाव बदलायचं, हिंदू राष्ट्र करायचं, हिंदुत्ववाद निर्माण करायचा, ब्राह्मण्यशाही निर्माण करायची. अशा पद्धतीनं त्यांनी 100 वर्षाचा हा कार्यक्रम ठरवलेला होता. त्यांच्या दुर्दैवानं त्यांना तो इम्प्लिमेंट करता आला नाही. कारण 60-65 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, त्यामुळे RSSला संधी मिळाली नाही. मधल्या काळामध्ये चरण सिंग असतील, विश्वनाथ प्रताप सिंग असतील, चंद्रशेखर असतील, यांच्यामुळे संधी मिळाली नाही. परंतु 2014 पासून यांच्या सत्ता हातात आली आणि यांची कट कारस्थानं सुरू झाली. पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी, मनुवादी राज्यघटना या देशामध्ये आणायची आणि ती आणण्यासाठी समाजामध्ये भांडणं कशी निर्माण करून करता येईल, समाजामध्ये तेढ कशी निर्माण करता येईल, हा प्रयत्न त्यांनी सुरू केला. खरं म्हणजे देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे, कायदा आहे. कायदा पाळण्याचं, कायद्याचं अंमलबजावणी करण्याचं काम यंत्रणाच आहे. त्यासाठी संविधानानं अनेक यंत्रणा दिल्या, लोकशाही दिली. व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणा निर्माण केली आणि या पोलीस यंत्रणेनेच आपला घात करण्याचं काम सुरू केलं. घोडबांडे कोण आहे? ज्यानं नाशिकची दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, ज्यानं धुळा कोरेगावच्या ठिकाणी गडबड केली. नांदेडमधला आमचा एक गौतम नावाचा कार्यकर्ता होता भालेराव, त्याचा खून झाला. त्या संबंधामध्ये त्याची भूमिका जातीयवादी झाली आणि पुन्हा या ठिकाणी तेच काम त्याने करण्याचा प्रयत्न केला. काय आमचं काय पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध भांडण होतं? नाही. कुठल्या दुसऱ्या समाजाबरोबर भांडण होतं? बिलकुल नव्हतं. पण यांच्या डोक्यामध्ये मनुवादाचे किडे वळवळत आहेत आणि त्यामुळं यांना पोटसूळ आहे आपल्याबद्दलचं. आमची मागणी होती परभणीकरांची की ज्यानं संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केली त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. यासाठी आमचे लोक त्या ठिकाणी मोर्चा घेऊन गेले होते कलेक्टरवर. रस्त्यावर आमचे लोक शांततेने उतरलेले होते. तुम्हाला लाठीचार्ज करायची काही आवश्यकता नव्हती. मी लोकांना, आया बहिणींना समजून सांगायची गरज होती. परंतु तुम्ही लाठीचार्ज केला, ठीक आहे, तेवढ्या पुरता उचकावण्यासाठी किंवा घालवण्यासाठी, लोकांना थोडंसं इकडे तिकडे घालवण्यासाठी केला तर ही गोष्ट समजू शकतो. पण ज्यावेळेस आम्ही टीव्हीमध्ये बघतोय प्रचंड अशा पद्धतीनं आपल्या लोकांवर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला. दाबून आपल्या जेवले नॉन बेलेबल अशा पद्धतीचे सगळे गुन्हे दाखल केले. संविधानाची वेगळी संहिता आहे, त्याद्वारे तुम्ही
देशद्रोहाची केस लावली गेली. त्यामध्ये आमचे महापौर साहेब होते, आमचे नेते वाकोळे साहेब होते, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सुटून आले असतील, ते आधी या ठिकाणी असतील. आमचं म्हणणं आहे आता या घोरबांडेला निव्वळ त्याची चौकशी करून चालणार नाही. त्याला तात्काळ बडतर्फ करावं. त्याच्या विरुद्ध आणि पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध ज्यांनी या कारस्थानामध्ये, मग तो डीवायएसपी असेल, कलेक्टर असेल, इथला सिनियर पीआय असेल किंवा पीआय असेल किंवा एसआरपीची पलटून असेल किंवा जे पोलीस याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, या सगळ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर तुम्ही एका कार्यकर्त्याचा खून केलेला आहे. सूर्यवंशी नावाचा मुलगा कस्टडीमध्ये मृत्यू पावतो, याचाच अर्थ पोलिसांनी त्याचा खून केलेला आहे. मग ज्यानं खून केला त्याला सुद्धा फाशी झाली पाहिजे, त्यालाही जन्मठेप झाली पाहिजे. ज्यांनी हे घडवून आणलेलं कारस्थान आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांच्यावर मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे असा गुन्हा दाखल झाला, त्यांना वेगवेगळ्या कलमाखाली अटक केलेली आहे, ही सगळी कलमं शासनानं परत घेतली पाहिजे, मागे घेतली पाहिजे. आपण दुर्दैव असं नाही होत, कारण इथे जातीयवादी शासन बसलंय महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीसांचं परवाचं विधानसभेतलं जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर त्याच्यामध्ये तो मुख्यमंत्री सांगताय की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता आणि श्वास घेता येत नव्हता आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला. आणि किती चकलादुपाने बोलणार, किती खोटं बोलणार. त्यांना खोटं बोलायची सवय आहे. खोटं बोल, रेटून बोल. त्यांना माहिती आहे संविधानाची 75वी अख्खा देश साजरी करतोय, मग लोकांचं ध्यान ह्याच्यावरनं हटवण्यासाठी काही बोला. अमित शहानं सुद्धा तेच केलं. आणि आता आपल्याच लोकांच्यावर वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न करतायत आणि जे अमानुषकृत्य त्यांनी केलेलं आहे ते दाबण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू झालेला आहे. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो यासाठी. खरं म्हणजे हे धरणं आंदोलन आहे, पण या आंदोलनामध्ये रोज तुम्ही बसलेला आहात, रोज एका विभागातले लोक येऊन बसतायत. याचा अर्थ बाबासाहेबांनी आपल्याला जो जिवंतपणा दिलेला आहे, म्हणे तुम्हाला माहिती आहे, जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर नेहमी डेंजर आहे. आणि आज तेच खरं होतंय. आपण सगळ्यांनी बाबासाहेबांच्या विचाराने जाणारे आपण सगळे लोक आहोत. आपल्याला ही विचारधारा सोडायची नाहीये. चळवळीचा नेता विजय वाकोळे माझा सहकारी या सगळ्या आंदोलनामध्ये आघाडीवर होते. या आंदोलनाचा त्रास त्यांना खूप झाला. मला वाटतं सूर्यवंशीच्या अंत्ययात्रेच्या वेळेसच त्यांना तो खूप त्रास झाला आणि अंत्ययात्रेतनं मग ते अर्ध्यावरनं मला वाटतं निघाले आणि घरी येऊपर्यंत त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये ते गेले. अत्यंत लढवय्या कार्यकर्ता. त्यांच्या चळवळीपासून ते आज तागायत या कार्यकर्त्यानं, नेत्यानं समाजाच्या हिताचं रक्षण केलेलं आहे. कुठलंही आंदोलन असेल पहिल्यांदा विजय वाकोडेंचंच नाव पुढे यायचं. अत्यंत अग्रेसिव्ह असणारा हा कार्यकर्ता आज दुर्दैवानं आपल्यामध्ये नाही आहे. सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक चांगला विद्यार्थी की जो आता त्याचं जवळजवळ शेवटचं शिक्षण राहिलेलं होतं, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पोलिसांनी बघितलं नाही. अमानुष पद्धतीनं त्यांच्यावर त्यांनी निर्गुण हल्ला केलेला आहे. आणि म्हणून आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आपलं हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहिलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सूर्यवंशी वाकोडेजी या दोन्ही शूरवीरांना आदरांजली वाहतो. आणि पुढे प्रेस कॉन्फरन्स आहे, प्रेस कॉन्फरन्सला जायचं आहे.
जो अत्यंत घृणास्पद प्रकार घडवून आणला गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणारी संविधानाची प्रत, या प्रतीची तोडफोड एका समाजकंटकानं केली. आपण बघतोय की आपण सर्व देशभर संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो. पंतप्रधानांपासून ते विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये संविधानाचा गौरव करण्याचं काम लोकसभेतील, राज्यसभेतील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष या दोघांनी मिळून संविधानाचा गौरव केला. हे सगळं होत असताना देशाचे अत्यंत जबाबदार असणारे गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत दुर्दैवी असं विधान केलं. आता तर आंबेडकर ही फॅशन झालेली आहे आणि मग आंबेडकर 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 असं म्हणत त्यांनी एवढ्या वेळेस आंबेडकरांचं नाव घेता, त्याऐवजी देवाचं जर नाव तुम्ही घेतलं तर तुम्हाला 7 वेळेस स्वर्गसुख मिळेल, अशा पद्धतीचं अत्यंत हिणकस असं वक्तव्य त्या जबाबदार व्यक्तीकडून झालेलं आहे. पहिल्यांदा त्या गोष्टीचाही निषेध करतो मी. आणि दुसरं प्रकरण हे परभणीतलं संविधानाची तोडफोड. त्याला अटक व्हावी, त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी म्हणून संविधानप्रेमी जनतेनं शांततेनं कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. दुसऱ्या दिवशी परभणी शांततेमध्ये बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यालाही सर्व समाजातल्या लोकांनी, सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि हा बंद अत्यंत शांततामय पद्धतीनं पार पाडला गेला. खरं म्हणजे ही कुठल्या 2 समुदायामधली भांडणं नव्हती, संघर्ष नव्हता. पोलीस यंत्रणेनं या ठिकाणी जे सत्कृत दर्शनी आम्ही पाहिलेलं आहे आणि दिसलेलं आहे आम्हा लोकांना, त्यामध्ये पोलिसांनी प्रचंड अतिरेक केला, यंत्रणेचा गैरवापर केलेला दिसून येतो. अत्यंत अमानुष पद्धतीनं तरुण मुलं बघितली नाहीत, बायका बघितल्या नाहीत, लहान मुलं बघितली नाहीत, वयोवृद्ध माणसं बघितली नाहीत. अशा सगळ्यावर अत्यंत निर्घृणपणे लाठीचार्ज केला की ज्याच्यामध्ये अनेक तरुण किंवा महिला गंभीर जखमी झाल्या. त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा अत्यंत हुशार असणारा विद्यार्थी, जो आता शेवटच्या डिग्रीच्या वर्षाला होता, त्याचं अंतिम शिक्षण पूर्ण होत आलं असताना त्याला सुद्धा पोलिसांनी इतका प्रचंड त्याला मारहाण केली आणि कस्टडीमध्ये नेऊन सुद्धा त्याला मारहाण केली. आणि याचा परिपाक असा झाला की त्याचा शेवटी मृत्यू झाला. या शांततापूर्वक चाललेल्या आंदोलनामध्ये विजय वाकोडेसारखे अत्यंत जुने जाणते आंबेडकरी चळवळीतले आणि सर्वच समाजाला घेऊन जाणारे पत्रकार असतील, व्यापारी असतील, अधिकारी असतील, बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील, दलित समाजाचे असतील, मुस्लिम समाजातले असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक कार्यकर्ता, अशी घटना घडल्यामुळं ते सुद्धा अत्यंत दुःखी झाले. आणि या सगळ्या आंदोलनामध्ये ते सहभागी होत असताना ज्यावेळेस या सोमनाथचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या अंत्यविधीला ते गेले असताना त्या ठिकाणी त्यांना छातीत दुखू लागला आणि ते घरी येऊपर्यंत ते एक्सपायर्ड झाले. अशा पद्धतीनं
पोलिसांचा हा क्रूरपणा, त्याचे बळी एक आमचा नेता विजय वाकोडेजी आणि दुसरा विद्यार्थी हा त्याचा बळी ठरला. हे सगळं घडून आणण्याचं काम पोलीस करत असताना पोलिसांचं सहकार्य तर सोडूनच द्या, आणि निष्पाप कार्यकर्त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी गुन्हे दाखल केले, जे नॉन बेलेबल गुन्हे आहेत सगळे. मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे, सोशल मीडियावर सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की पोलीसच रिक्षांची तोडफोड करत होते, काही बाईकची सुद्धा तोडफोड करताना ते चित्रण झालेलं आहे. याचाच अर्थ मालमत्तेचं नुकसान सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे आणि निष्पाप लोकांवर त्या मालमत्तेचं नुकसान केलं असे गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये जी घोषणा केली की सोमनाथ सूर्यवंशी ह्याला श्वसनाचा त्रास होता, अत्यंत हुशार आणि चांगला विद्यार्थी, श्वसन काय त्याला कुठलाच त्रास नव्हता, फक्त पोलिसांच्या लाठीमारामध्ये, पोलिसांच्या लाठी चार्जमध्ये आणि कस्टडीमध्ये सुद्धा त्याला मारहाण करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला. आणि म्हणून आम्ही मागणी करतो की जसा सोमनाथ सूर्यवंशीचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला म्हणजे खून झाला असं आम्ही समजतो, आणि खून करणारे हे खुनी पोलीस आहेत, आणि म्हणून या सगळ्या पोलिसांच्यावर, मग ते DYSP असतील, ते आणखी कुठल्या रँकचे पोलीस असतील, सिनियर PI असेल, PI असेल, SRPची पलटून असेल, किंवा लोकल पोलीस स्टेशनमधले पोलीस असतील, जे ह्याच्यामध्ये सहभागी झालेले कल्प्रिट आहेत, यांच्यावर सदोष वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. त्याचबरोबर दुसरी मागणी आमची अशी आहे की जे कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीनं अत्यंत जे गुन्हे आहेत की ज्याच्यातनं मुलं बाहेरच पडू शकत, असे सगळे गुन्हे त्यांनी मागे घ्यावेत. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चुकीची स्टेटमेंट केलेली आहे, ती त्यांनी मागं घ्यावी. न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, तर न्यायालयीन चौकशी कोणाच्या मार्फत होते, केव्हा होते, त्याचा टाइम लिमिट काय, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे हे कोणालाच माहिती नाही. अशा पद्धतीनं हे सगळं या देशामध्ये सुरू झालेलं आहे. एका बाजूनं या देशातलं सर्वोच्च असणारं सरकार, त्यांचे जबाबदार असणारे मंत्री, ज्या संविधानानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन हे संविधान केलं, हे कुठल्या एका जाती आणि धर्मापुरतं मर्यादित नव्हतं. हे या देशातली जी विविधता आहे, आपण बघतोय की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि नागालँडपासून सौराष्ट्रापर्यंत वेगवेगळी राज्य आहेत, त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, त्यांच्या प्रथा परंपरा आहेत, त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. आपण तमिळनाडूला गेलो तर आपल्याला त्यांचं ते काय बोलतात आपल्याला कळत नाही, त्यांना हिंदी येत नाही, आपल्यालाही तमिळ येत नाही. म्हणजे असा हा सगळा विविधतेमध्ये एकता असणारा हा देश, या देशाला गेली 75 वर्ष समुद्रामध्ये ज्यावेळेस जहाजं चालतात तर जहाज एखादं चुकलं म्हणजे चुकू नये म्हणून समुद्रामध्ये दीपस्तंभ उभे केलेले असतात की जे बोटींना मार्गदर्शन करतात की या रूटनं जावा, या रूटनं जावा. हां, तर अशा पद्धतीनं या देशाला दिशा देणारं हे संविधान आहे. दीपस्तंभासारखं गेली 75 वर्ष हे संविधान या देशाला मार्गदर्शन करत आहे. या संविधानामध्ये सगळ्या भारत देशातल्या नागरिकांना सगळ्या प्रकारचे अधिकार दिले, मागासवर्गीयांना दिलेत, बहुजनांना दिलेत, सगळ्यांचे धर्म कसे जोपासले पाहिजेत त्यांना धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येकानं आपला धर्म आपल्या पद्धतीनं वाढवावा असंही मुभा दिलेली आहे. नागरिकांचे हक्क काय ते त्या संविधानामध्ये सांगितलं. मी आता त्या खोलात जात नाही, परंतु हे संविधान सगळ्या देशासाठी एक मार्गदर्शक म्हणून आपण आज हे बघतो आणि त्याचा गौरव 75 वर्षामध्ये झालेला आहे. आणि अशा संविधानाला
बदलण्याचं कट कारस्थान या देशामध्ये काही वर्षापासून सुरू झालेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी पंतप्रधान होते, घटनेची रिव्ह्यू व्हावी म्हणून जी कमिटी झालेली होती, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण बघत असाल की 2014 पासून ह्या सगळ्या त्यांच्या हिडन अजेंड्याला सुरुवात झालेली आहे. आणि आता तर संविधान बदलाची भाषा अब की बार 400 पार, म्हणजे काय की यांना 2/3 मेजॉरिटी लोकसभेमध्ये पाहिजे की ज्या माध्यमातून प्रयत्न त्यांचा आहे की संविधान बदलायचं. त्यांना आता 1 नेशन 1 इलेक्शन अशी भूमिका घेतली. कालच शेवटचा दिवस होता, संसदेमध्ये ते आलं, आमच्या राज्यसभेमध्ये पण ते आल्यानंतर एक संयुक्त समिती खासदारांची तयार केलेली आहे, त्याची चिकित्सा त्याचा अभ्यास करण्यासाठी, आणि आता त्या समितीकडे ते विधेयक गेलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की या देशामधली जेवढी राज्य असतील त्याच्यातल्या निम्म्या राज्यांनी संविधान बदलण्याच्या बाजूने जर भूमिका घेतली तर ती मेजॉरिटी, लोकसभेतली मेजॉरिटी, अशा पद्धतीनं संविधान बदलण्यासाठी यांचे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि म्हणून यांचे अनेक नेते, हेगडे असतील किंवा आणखी कोणी असतील, उघड ह्या पद्धतीनं ते सगळे करू लागलेले आहेत. मागच्या 2-3 वर्षापूर्वी जंतर मंतरवर संविधानाची प्रत जाळण्याचा प्रयत्न केला. इथे हा प्रकार घडलाय. याचाच अर्थ संविधानाला ठेच कशा पद्धतीने पोचवली पाहिजे, संविधान बदलण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला गेला पाहिजे की ज्याच्यातनं पुन्हा एकदा मनुवादी संस्कृती या देशामध्ये आणण्याचा मागच्या दाराने प्रयत्न सुरू केलेला आहे. या देशातल्या आणि या राज्यातल्या सुज्ञ जनतेनं या अशा कटकारस्थानापासून दूर राहावं. परभणीचं उदाहरण, परभणीत आलं, बघितलं, सगळ्यांनी चर्चा केली. इथं कुठल्याही 2 समुदायाची भांडणं नाही, फक्त पोलीस यंत्रणा जी संविधानाचा एक भाग आहे, या पोलीस यंत्रणेनेच अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन हे सगळं घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीच्या दौऱ्यावर येत आहेत, तर त्याची पूर्वतयारी आम्हाला करण्यासाठी या ठिकाणी थांबावं लागणार आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्ही करतोय. जे निष्पाप लोक आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना त्यांच्यावरचे गुन्हे माफ केले जावेत. पोलीस यंत्रणेने जो अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. मालमत्तेचं नुकसान पोलिसांनीच केलेलं आहे, त्यामुळे ते मालमत्ता सुद्धा भरून त्याची भरपाई पोलिसांनीच करून द्यायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहेत. कसं आहे की आता ह्यांची मेजॉरिटी आलेली आहे, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणूया आपण, त्यामुळे हे जरा थोडेसे निर्ढावलेले आहेत. हे लोक हवेत चाललेले आहेत सगळे. परंतु जनतेची ताकद वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येते. आता तुम्हाला दिली जनतेनं ताकद, उद्या असं काय प्रकार घडला तर जनतेची ताकद दुसऱ्या बाजूने पण दाखवण्याची वेळ आली तर ते सुद्धा त्यांना त्याचा जाब द्यावा लागेल त्यांना. त्यामुळे कोणी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करण्यापेक्षा जी फॅक्ट आहे ती फॅक्ट जनतेसमोर आणली पाहिजे. खरं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांना जे हे विधान केलेलं आहे की त्या मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नाही. अरे आज ही मुलं या ठिकाणी बसलेली आहेत, बघा कसे हात मोडून बसलेले आहेत सगळे. अनेक मुलं आहेत या ठिकाणी, आणि तुम्ही सांगता की कुठल्या प्रकारचं मारहाण झाली नाही आणि मुलाचा मृत्यू झाला, म्हणजे धडधडीत तुम्ही खोटं बोलताय. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा या निमित्तानं मी निषेध करतो. राहुल गांधी उद्या येत आहेत, राहुल गांधी उद्या इथे परभणीला येत आहेत. गिरीश आतापर्यंत नौटंकी करण्यामध्ये जर कोणाचा अग्रक्रम असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या चिल्लर नेत्यांचा. त्यांना दुसरा काही कामधंदा नाहीये. राहुल गांधीजी जर उद्या येऊन नौटंकी करत आहेत असं जर तुमचं म्हणणं आहे तर मग अमित शहानं काय केलं मग तिकडे पार्लमेंटमध्ये? त्याचं उत्तर त्यानं द्यावं. आंबेडकर म्हणजे काय, कुणाची खाजगी मालमत्ता आहे का? तुम्ही अशा पद्धतीनं एका महापुरुषावर अशा पद्धतीचं अपमानजनक असं वक्तव्य करताय, ते दिसत नाही का तुम्हाला? आणि राहुल गांधींनी गेल्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने संविधान काय आहे ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न भारत जोडो यात्रा
आणि भारत जोडो न्याय यात्रा जी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत जी यात्रा काढली, त्याच्यामध्ये संविधान आणि लोकशाही हे लोकांना कळलं पाहिजे. संविधान कसं आहे, कुणासाठी आहे, काय करतं हे लोकांना कळण्यासाठी त्यांनी या देशामध्ये प्रचंड जनजागृती केली आणि गेल्या 2-3 वर्षापासून त्यांची ही जनजागृतीची मोहीम चालू आहे. आणि अशा वेळेस जर असे लोक वक्तव्य करतायत तर याचाच अर्थ असा आहे की शहानी जे स्टेटमेंट केलं किंवा परभणीत घडलेली घटना आहे ही त्यांना डायव्हर्ट करायची आहे. म्हणजे ह्या संविधानाबद्दल ते जे काय बोललेले आहेत ते सगळं त्यांना डायव्हर्शन द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने राजनीती करायची आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पोलिसांनी मारलं आणि अशा पद्धतीनं अत्यंत आपण टीव्ही मध्ये आता तुमचे कॅमेरे त्या ठिकाणी होते, तुम्हालाही सगळं माहिती आहे काय. आता हे सगळं दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याच्या पलीकडे काय बोलता येत नाही. पाठीवरचे वळ बघा ना साहेब. उलट 26 जण आहेत. आता वाकोडे या सगळ्या आंदोलनामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घेत असताना त्यांच्यावर सुद्धा आता 1 नंबर आरोपी त्यांना केले. हे एवढे शांतता प्रस्थापित करणारे नेते, एक सगळ्यांना हवाहवासा असणारं नेतृत्व, यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. अशा पद्धतीनं हे सगळं ठरवून केलेलं कट करत नाही. नेते वरपुडकर साहेब आलेले आहेत या ठिकाणी, तुमचे माजी खासदार साहेब या ठिकाणी आहे, भीमशक्तीचे नेते दिनकर ओंकारजी या ठिकाणी आहे, संतोष आणि सगळे भीमशक्ती आणि काँग्रेस पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते आधी उपस्थित. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की जे व्हिडिओ एव्हिडन्स ज्यांच्या विरोधात आहेत ते गुन्हे ते मागे घेणार नाही. मग तुम्ही सातत्यानं मागणी लावून धरणार का गुन्हे वापस घ्या म्हणून? कारण मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगितलं की आम्ही गुन्हे वापस घेणार नाही ज्यांच्या विरोधात व्हिडिओ एव्हिडन्स आहे अशा लोकांचे. आता ते कुठल्याही वेळेस हे असं घडताना प्रत्येक मुख्यमंत्री किंवा मंत्री अशीच भाषा वापरतो. आमचं आंदोलन सुरू राहील. जर लवकर सुरू झाली नाही तर मग आम्हाला कोर्टात या प्रकरणासाठी वाचा फोडावी लागेल.